नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। उरलेल्या चपातीचे काय करायचे असा प्रश्न पडला असेल तर चला तर मग मस्त चमचमीत असे आपण आज चपातीचे तुकडे बघूयात। इथे मी चपाती हाताने तुकडे करून घेतले आहे। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ। आपल्याला चपाती जास्त बारीक करून घ्यायची नाही, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जाडसरच ठेवायचे आहे। आता आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेऊ। त्यासाठी 5 ते 6 मिरच्या व 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, त्या मिक्सरला फिरवून घेऊ। इथे मी कढईत 2 ते 3 चमचे तेल घातले। आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे तळून झाले आहे। यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने व एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलाय, तो छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया। आता यात आपण बारीक केलेले वाटण घालूया आणि परतून घेऊया। यातच आपण अर्धा टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो मऊ झाला की यात अर्धा चमचा हळद, अर्धा लिंबू पिळून घेऊ। लिंबू आणि हिरव्या मिरचीची पेस्ट मध्येच तुकडे बनवा, छान टेस्ट येते। एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। यातच मी अर्धा चमचा लाल तिखट घातले। आता आपण बारीक करून घेतलेले चपातीचे तुकडे टाकून घेऊया आणि यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि तुकडे छान परतून घेऊया। यात मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे। आपण कोथिंबीर घालून याला अर्धा मिनिट वाफ देऊन घेणार आहोत। इथे आपले मस्त चमचमीत चपातीचे तुकडे तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।